मागासलेले कोण हे ठरवणं हा आपल्या राज्यकर्त्यांपुढचा कायम मध्यवर्ती प्रश्न राहिलेला आहे. फक्त जातीच्या आधारे मागासले पण ठरवायचं का, या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. आधी मागासलेली जात होती आणि 25 वर्षांनंतर तिची परिस्थिती आता इतकी मागासलेली नाही राहिली, तर तिला तिथनं बाजूला करायला पाहिजे. माझी जात जर 2% असेल आणि अति मागास असेल तर माझ्या जातीला संख्येच्या प्रमाणात जागा मिळून काहीच उपयोग नाहीये. लग्न ही सरसकट जातीच्या आधारावरती होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वधू पाहिजेत, वर पाहिजेत, याच्या ज्या जाहिराती येतात त्या पाहिल्या तरी हे पुरेसं कळतं. जर तुम्हाला सार्वजनिक धोरणं ही जातीचा विचार करून ठरवायला लागत असतील तर जातनिहाय जनगणना ही आवश्यक आहे. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? एआय मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेले काही दिवस देशातल्या राज्यातल्या राजकारणात जात या मुद्द्यानं पुन्हा एकदा आपला प्रभाव वाढवलेला आहे, दिसतोय तो सगळीकडे. विशेषतः बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली आणि त्याचे परिणाम फक्त बिहारपुरते मर्यादित न राहता देशात होतील असं मानलं जाते, त्याच्याविषयी बोललं जाते. हा सगळा मुद्दा समजून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर. सर स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार. आणि आपण बिहारपासूनच सुरुवात करू की बिहारनं जातनिहाय जनगणना केली, ती मान्यही झाली की अशी जनगणना करता येते, त्याचे रिझल्ट समोर आले. त्यातनं जे काही रिझल्ट समोर आलेले आहेत त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता? त्याच्यात 2 प्रश्न गुंतलेले होते. एक म्हणजे सरकारला राज्यामध्ये अशी जनगणना करता येते का, तो एका अर्थाने अनिर्णित आहे मुद्दा अजूनही. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये अजूनही त्याला चॅलेंज दिलेलं आहे. कारण आपल्याकडच्या संघराज्य व्यवस्थेप्रमाणे ज्याला युनियन लिस्ट म्हणतात त्याच्यामध्ये सेन्सस हा मुद्दा आहे. आता जातीच्या जनगणनेला सेन्सस मानायचं का, आणि मग तसं जर मानलं तर राज्य सरकार ते करू शकतं का, हा मुद्दा अजून आहे शिल्लक. आणि म्हणून आता बिहार सरकारने त्याच्या आधारे काही निर्णय घेण्याच्या आत त्याला चॅलेंज दिलं गेलेलं आहे आणि त्याला जे काही घडायचं ते घडत राहील. पण मला असं वाटतं की त्या कायदेशीर किचकट गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा आपण या प्रश्नाचा विचार करू की हे नक्की काय केलं आहे. तर बिहार सरकारने संपूर्ण राज्यातल्या जनतेची जनगणना करून त्यांची जातनिहाय नोंदणी केलेली आहे. इतकंच नाही तर त्याच्याबरोबर त्यांनी प्रत्येक घरातली, ज्याला आपण सामाजिक आर्थिक म्हणतो, ती माहिती गोळा केलेली आहे. आत्ता त्यांनी जी जाहीर केलेली माहिती आहे ती कोणत्या जातीची किती संख्या आहे एवढीच माहिती, ज्याला आपण म्हणतो पब्लिक डोमेनमध्ये, जाहीर झालेली आहे. आणि त्याच्यावरनं हा सगळा गदारोळ चाललेला आहे. याचं कारण गेली 60-70 वर्ष भारतात हा प्रश्न कायम वादाचा राहिलेला आहे की कोणत्या जातीची संख्या किती आहे. आणि बिहारच्या या जनगणनेमुळे त्या प्रश्नाला एका अर्थाने उत्तरही मिळालं आहे आणि त्या प्रश्नाला चालनाही मिळालेली आहे. हे जे प्रत्येक जात वाईज नंबर आलेले आहेत त्यातून काय ध्वनित होते? त्यातून असं दिसतंय का की ओबीसी जास्त आहेत का? जितकं आपण गृहीत धरतो तितकं तेवढे जात समुदाय नाहीत. त्या जातींचे म्हणजे जातींच्या जे आकडे आलेत त्याच्यावरचं काय निरीक्षण? आत्ता जे आकडे आलेले बिहारमधले ते असे आहेत की एकूण बिहारमध्ये ज्यांना आत्ता ओबीसी म्हटलं जातं त्यांची संख्या ही 63% भरते अशी माहिती पुढे आलेली आहे. याच्यात प्रश्न आहेत. उदाहरणार्थ हे 63% ओबीसी कसे ठरले, तर त्याच्यात जे आधीच ओबीसी आहेत असं ठरलेलं आहे त्यांची संख्या किती आहे हे मोजलेलं आहे आणि ती संख्या 63% भरते. ज्यांनी बिहारच्या राजकारणाचा अभ्यास केलेला आहे, जे बिहारचं राजकारण फॉलो करतात, त्यांच्या दृष्टीने याच्यात आश्चर्यकारक काही नाही आहे. साधारण 60% ती संख्या भरेल असं सगळेजण आत्तापर्यंत म्हणत आलेले आहेत. आता फक्त त्याला आकडेवारीचा आधार मिळालेला आहे. दुसरं या आकडेवारीतनं काय पुढे आलेलं आहे तर बिहारने राज्याच्या पातळीवर ज्याला एक्स्ट्रीम किंवा अतिशय मागासलेले लोक म्हणता येतील अशा वर्गांची एक यादी वेगळी तयार केलेली आहे. आणि त्यामुळे ओबीसी आणि ईबीसी एक्स्ट्रीमली बॅकवर्ड
अशी ही विभागणी बिहारमध्येच आत्ता प्रचलित आहे. त्याच्यामध्ये जर ही आकडेवारी बसवली तर काय दिसतं, तर ते असं दिसतं की साधारणपणे 36% हे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड आणि 27% हे बॅकवर्ड, अशी या 63% साधारण विभागणी होते. हे दुसरं त्याच्यातनं बाहेर आलेलं आहे. आणि त्यामुळे इथून पुढे चर्चा जी होणार आहे ती केवळ किती लोक मागासलेले आहेत या मुद्द्याची नाही, तर कोण जास्त मागासलेले आहेत आणि कोण कमी मागासलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की बिहारमध्ये जे घडलेलं आहे ते आणि त्याच्यातनं जो धडा आपण शिकू शकतो तो अखिल भारतीय पातळीवरती फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जो धडा म्हणताय त्याच्याकडे यायच्या आधी मूळ जातनिहाय जनगणना करावी का, काय वाटतं तुम्हाला? माझं उत्तर त्याला अर्थातच असं आहे की जनगणना ही सर्वंकष होण्याच्या दृष्टीने जातनिहाय जनगणना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यात काहीही चुकीचं नाही. आत्ता ही जनगणना बिहारमध्ये झाल्यानंतर ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यातली एक ही ज्यांना आपण ब्रॉडली आधुनिकतावादी लोक म्हणू शकू अशांची असते. त्यांची भीती अशी असते की जातीनिहाय जनगणना केल्यामुळे जातीची अस्मिता जास्त वाढेल. मला असं काही वाटत नाही. मला असं वाटतं की धोरणात्मक निर्णय तुम्हाला तुमच्या देशामध्ये जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी जातीची माहिती असली पाहिजे. याचं कारण भारतातलं सामाजिक वास्तव मी जात पाळतो का नाही, तुम्ही जात पाळता का नाही ह्याच्यावरती ठरत नाही, तर जात नावाचं एक वास्तव आहे आणि त्याच्या आधारे इथल्या समाजाची उतरंड बनलेली आहे, ज्याला आपण सामाजिक वर खाली असणारी हायरार्की म्हणतो, श्रेणीबद्ध रचना म्हणतो. ती श्रेणीबद्ध रचना समाजातली ज्या वेगवेगळ्या कारणांनी तयार होते त्यातलं एक महत्त्वाचं कारण जात हे आहे. आपले सगळे व्यवहार जातीच्या आधारे होतात हे आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. किमान पक्षी लग्न ही सरसकट जातीच्या आधारावरती होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याला वेगळे समाजशास्त्रीय पुरावेसुद्धा पाहायची गरज नाही. आजूबाजूला पाहूनही ते कळतं. जातीच्या संदर्भामध्ये लग्नाच्या म्हणजे वधू पाहिजेत वर पाहिजेत याच्या ज्या जाहिराती येतात त्या पाहिल्या तरी हे पुरेसं कळतं. याला काही कोणी समाजशास्त्रज्ञ असायची गरज नाही आहे. पण त्याच्यापेक्षा गंभीर म्हणजे आपलं वास्तव्य शहरांमध्ये सुद्धा, पण मुख्यतः ग्रामीण भागात आणि निम्न शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीनिहाय विभागलेलं असतं. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तथाकथित सण समारंभाच्या उत्सवांच्या कल्पना चालीरीती म्हणजे ज्याला आपलं सांस्कृतिक अस्तित्व असं आपण म्हणतो ते अनेक वेळेला जातींनी सीमित झालेलं असतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशातल्या सरकारला जातीचा विचार न करता सार्वजनिक धोरणं ठरवता येणं हे मुश्किल आहे. एकदा हे जर मान्य केलं तुम्ही की जात आहे आणि जातीच्या संदर्भात सरकारला काहीतरी निर्णय घ्यावे लागतात, तर मग त्याचा लॉजिकल तार्किक पुढचा टप्पा असा येतो की ज्याच्या संदर्भात सार्वजनिक धोरणं ठरवायची ते हे वास्तव निदान मोजून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून जातीची जनगणना किंवा जातींच्या संदर्भात जनगणना आणि माहिती गोळा करणं हे काम अत्यावश्यक आहे सार्वजनिक धोरणाच्या दृष्टीने, असं मला वाटतं. त्याच्यातनं जाती जातील का नाही, तर मला असं वाटतं की जाती जाण्यासाठी जात जनगणनेचा त्रासही होणार नाही, फायदाही होणार नाही. ते न्यूट्रल आहे आणि त्यामुळे ती तक्रार आपण करायला नको. आपण असं पाहिलं पाहिजे की जर तुम्हाला सार्वजनिक धोरणं ही जातीचा विचार करून ठरवायला लागत असतील, असं आज तुमची समाजरचना आहे, तर जातनिहाय जनगणना ही आवश्यक आहे. म्हणजे त्याच्या बाकीच्या मुद्द्यांवरती पण असं असेल तरीसुद्धा निवडून आल्यानंतर गेल्या 75 वर्षातल्या सर्व पक्षांच्या सर्व सरकारांनी SC/ST समूह वगळता जातनिहाय जनगणनेला हात घातलेला दिसत नाही. ह्याचं कारण काय? त्याला ऐतिहासिक कारणं आहेत आणि ज्याला मी मगाशी म्हटलं आधुनिकतेचा चष्मा आपल्या डोळ्यावरती असतो त्याचंही कारण आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक कारणं जी घडली त्यातलं एक कारण हे अर्थातच होतं की ह्याच्यातून आणखीन फाटाफूट वाढेल का ही भीती होती. पण खरं कारण अर्थातच हे होतं की आपल्या धोरणकर्त्यांवर त्यावेळेला हा आधुनिकतेचा पगडा होता की जातीचा विचार आपण करायला नको, म्हणजे आपण कास्ट ब्लाइंड व्हायला पाहिजे, अशी ही भूमिका होती. त्या भूमिकेतनं जातीच्या आधारावर जनगणना करणं हे 51 पासून थांबलं
आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसतं की ब्रिटिश असताना जातनिहाय जनगणना व्हायची आणि त्यामुळे 1931ची जनगणना ही शेवटची जातनिहाय जनगणना झालेली होती. 51पासून आपण ती थांबवली. तुम्ही म्हणालात SC/ST ती जनगणना होते, याचं कारण त्या 2 वर्गवाऱ्या आहेत की ज्यांच्या आधारावरती लोकसभा विधानसभांमध्ये राखीव मतदारसंघ असतात, ज्यांच्या आधारांवरती राखीव जागा असल्या पाहिजेत हे मूळ संविधानापासून ठरलेलं होतं आणि त्या राखीव जागा संविधानाच्या आधीपासून सुरू झालेल्या होत्या. किंबहुना या वर्गवाऱ्या ज्या आहेत, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब, या वर्गवाऱ्या आधीच तयार झाल्या होत्या. नंतर संविधानाने त्यांचं नियमन करायला सुरुवात केली. त्यामुळे SC कोण आणि ST कोण हे ठरवणं अपरिहार्य होतं. एका अर्थाने आपल्या राज्यकर्त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, एवढं आम्ही करतो, बाकीच्या जाती काही मोजायला नकोत, अशी त्याच्या पाठीमागची भूमिका होती. तुम्ही म्हणलात सगळ्या राज्यकर्त्यांनी तसं केलं. त्याला एक अपवाद आहे, तो आत्ता आपण या गदारोळात विसरून चालणार नाही. 2011ची जनगणना करताना UPA सरकारने अशी भूमिका घेतली की त्या जनगणनेखेरीज स्वतंत्रपणे शिवाय जातींची गणना आम्ही करतो. माहिती गोळा केली आणि मग पुढे त्यांना भीती वाटायला लागली किंवा त्यांचा त्याच्यातला उत्साह संपला. त्यामुळे जातनिहाय जनगणना करण्याचा हा जो आत्ताचा मुद्दा चाललेला आहे तो खरं तर 11 सालचा आहे. 11 साली आणि त्याच्या आसपास याचा अर्थ राज्यकर्त्यांच्या असं लक्षात आलं की जातीचा मुद्दा असा टाळून आपण पळून जाऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण जातीची जनगणना करू. ती केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास माहिती आहे की UPAचं एकूणच कंट्रोल जो होता राज्यकारभारावरचा तो संपला. काहीतरी वेगळं करण्याची महत्त्वाकांक्षा संपली आणि भीती वाटायला लागली की याच्यातनं काय निष्पन्न होईल. त्यामुळे त्यांनी ती जनगणना जी आहे ती जाहीरच केलेली नाही. नाही तर बिहारवरती ही वेळच आली नसती. सांगण्याचा अर्थ असा की जातनिहाय जनगणना करावी ह्याच्याकडे कल व्हायला ही 9-10 साली सुरुवात झालेली आहे. आणि काँग्रेस आणि UPAतले तेव्हाचे घटक पक्ष आणि तेव्हा UPAत नसलेला जनता दल युनायटेड आणि नितीश कुमारांचा पक्ष, एवढ्या सगळ्यांचं त्याच्याबद्दल तेव्हापासून आत्तापर्यंत एकमत झालेलं आहे. म्हणजे तेव्हाचा डाटा उपलब्ध असेल तर तो काय याच्याबद्दल क्युरियोसिटी आहे. पण त्याच्या आधी जो आपण आता मूळ मुद्दा बोलतोय, SC/ST या प्रवर्गांची जनगणना होती. मग उरतो प्रश्न OBC आणि त्या राज्यातल्या किंवा ओव्हरऑल देशातल्या ओपन म्हणजे सवर्ण जाती ज्यांना म्हणतो आपण. अशा वेळेला मुळात OBC मध्ये किती जाती आहेत याच्याबद्दलही वेगवेगळे आकडे येतात. 2500 ते 3500. त्यांचा तो वर्ग मानायचा का, आता तो वर्गच पुन्हा वेगळा रिडिफाईन करायची वेळ आली का, असंही बोललं जातं. तर या सगळ्या जातनिहाय जनगणनेला टिपिकली OBC समाज म्हणजे OBC समूह आणि त्यांची इक्वेशन्स इतपत म्हणजे हा त्याचा फोकल पॉईंट आहे का? एका पातळीवरती हो. याचं कारण असं की हा सगळा वाद जो सुरू झालेला आहे तो सेकंड बॅकवर्ड क्लासेस कमिशन किंवा खरं तर त्याच्याही आधी फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन की जे नेहरूंच्या काळात नेमलं गेलं होतं आणि त्याचा अहवाल 50च्या दशकाच्या नेमका मध्यावरती आला. त्यांनी हे पॉईंट आऊट केलं होतं की जातींची आकडेवारी नसताना ह्याच्याबद्दल चर्चा करणं व्यर्थ आहे. पण हा मुद्दा जास्त टोकदारपणे मंडल आयोग असं ज्याला म्हटलं जातं, जो दुसरा मागासवर्गीय आयोग होता, जो जनता पक्षाच्या सरकारने इंदिरा गांधींचा पराभव होऊन जेव्हा सरकार आलं त्यावेळेला नेमला होता. हा 79 साली नेमलेला जो मंडल आयोग होता त्याच्यापुढे हा प्रश्न आला की जातींची संख्याच उपलब्ध नसेल तर OBC किती हे ठरवायचं कसं. त्यांनी अर्थातच त्यामुळे असा प्रयत्न करून पाहिला की सरकारने म्हणजे गृह मंत्रालयाने याच्यात लक्ष घालावं. गृह मंत्रालयाला याच्यात काही लक्ष घालायला रस नव्हता, जनता पक्षाच्या सुद्धा. आणि त्यामुळे मंडल आयोगाने मग असं ठरवलं की ठीक आहे, असं जर असेल तर आपण 31ची आकडेवारी घेऊ, ती प्रोजेक्ट करू स्टॅटिस्टिकली, म्हणजे आत्ता लोकसंख्या किती वाढली आहे त्या प्रमाणात त्या जातींची संख्या वाढली असेल असं गृहीत धरू आणि त्याच्या आधारे मागासवर्गीय किती असतील याचा अंदाज बांधायचा प्रयत्न करू. त्या आधारे त्यांनी सगळं त्यांच्या अहवालामध्ये आकडेमोड केलेली आपल्याला दिसते. तेव्हापासून ही अस्वस्थता सगळ्यांच्याच मनात होती. म्हणजे जे OBC वादी आहेत त्यांना असं वाटत होतं की OBCंची संख्या याच्यापेक्षा खूप जास्त आहे. जे OBC विरोधी आहेत त्यांना असं वाटत होतं की OBCंची संख्या एवढी नाहीच आहे, हे फुगवून सांगतायत. त्यामुळे खरं तर दोन्ही बाजूंनी हे मतैक्य आहे की आकडेवारी असायला पाहिजे.
पण आग्रह त्याचा जास्त धरला जातो हा जे ओबीसी राजकारण करणारे लोक आहेत, जे ओबीसी राजकारणाला अनुकूल भूमिका घेणारे अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं धरला जातो, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा हा मुद्दा ओबीसीशी या अर्थाने जोडलेला आहे. तो पुढे जास्त गंभीर होण्याचं कारण असं की अनेक राज्यांमधल्या ओबीसींमधनं अशी तक्रार यायला लागली की हे अमके ओबीसी नाहीच आहेत, किंवा हे म्हणतात तेवढ्या संख्येने नाही आहेत आणि आम्ही जास्त संख्येने आहोत. अशा प्रकारचे दावे सुरू झाल्यामुळे आकडेवारीचा मुद्दा हा जास्त, ज्याला आपण म्हणू क्रिटिकल ठरलेला आहे, जास्त कळीचा ठरलेला आहे. सर, जातीनिहाय जनगणना करायला कदाचित कुणाचा आक्षेप नसेल, पण त्याचा अपरिहार्यपणे संबंध हा आरक्षणाशी जोडला जातो आणि मग जितका मतलब जेवढी ज्याची जात तेवढं त्याचा अधिकार, अशा प्रकारच्या घोषणा येतात, आत्तासुद्धा त्या दिल्या जातात. तर जातीवरनं आरक्षण ठरणार या मुद्द्यामुळं सगळ्याला याला एक मोठा क्वेश्चन मार्क निर्माण होतोय का? बरोबर आहे. एकतर आम चर्चेमध्ये आपण असं गृहीत धरतो आणि बोलतो की जातीच्या आधारे आरक्षण दिलं जातं. हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य आहे याचं कारण असं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या वर्गवारीत ज्यांचा समावेश झाला त्या अनुसूचित जाती आहेत आणि अनुसूचित जमाती आहेत, हे आपण मान्य केलेलं आहे. पण ओबीसींच्या बाबतीमध्ये संविधानातला शब्दप्रयोग बॅकवर्ड क्लासेस असा कायम राहिलेला आहे. आता काहींच्या मते हे शब्दच्छल आहे, त्यांना जातच म्हणायचं होतं पण त्यांनी जात म्हटलं नाही. मला असं वाटतं की आपले संविधानकर्ते हे इतक्या काय म्हणूयात लाईटली शब्दप्रयोग करत नव्हते आणि त्याचा पूर्ण परिणामांचा विचार करून त्यांनी हे शब्दप्रयोग केलेले आहेत. त्यामुळे अदर बॅकवर्ड क्लासेस हे त्या वेळेला सरकारने धोरणात्मकदृष्ट्या निर्णय घेऊन ठरवावेत अशी कल्पना त्याच्या पाठीमागे होती. आता ह्याच्यातला कळीचा शब्दप्रयोग कुठला आहे? क्लासेस किंवा कास्ट हा शब्द आपण क्षणभर बाजूला ठेवू, कारण मग त्याच्यावरनं चर्चा सुरू होते की कास्ट ही क्लास आहे का वगैरे. पण यातला कळीचा मुद्दा आहे बॅकवर्ड, मागासलेले कोण हे ठरवणं हा आपल्या राज्यकर्त्यांपुढचा कायम गेली 100 वर्ष मध्यवर्ती प्रश्न राहिलेला आहे, ब्रिटिशांच्या काळापासून. आणि पार ब्रिटिशांच्या काळातही याच्यावरनंच वाद झालेले आहेत की मागासले कोण हे कसं ठरवायचं. त्यातला एक भाग जो आहे मागासलेपणाचा, तो अस्पृश्यतेने ज्याची व्याख्या होते आणि त्यामुळे एका अर्थाने अनुसूचित जातींचा वर्ग बाजूला काढला की तो मागासलेपणाचा प्रश्न एका अर्थाने निकालात निघतो. दुसरा जो आहे तो म्हणजे मुख्य, ज्याला आपण म्हणूयात शहरी नागर समाज जो आहे आणि ज्याला हिंदू वर्णव्यवस्थेतला समाज म्हणतात, तो याच्यापासून बाजूला असलेला, मुख्यतः जंगलांमध्ये आणि डोंगरांमध्ये राहणारा पण ज्याच्या स्वतःच्या पूर्वापार चालीरीती आहेत असा, ज्याला आदिवासी समाज असं म्हटलं जातं, तो समाज. त्याच्यासाठी अनुसूचित जमाती ही वर्गवारी झाली, त्यामुळे त्यांचा प्रश्न झाला. म्हणून मग उरलेले जे आहेत ते इतर मागासलेले हा शब्दप्रयोग आपण करायला लागलो. हा संविधानातला शब्द आहे. पूर्वी संविधानाच्या आधी फक्त मागासलेले एवढाच शब्द होता, बॅकवर्ड क्लासेस. आता शब्द जो आला संविधानानंतर तो अदर बॅकवर्ड क्लासेस आला. मागासले पण कसं ठरवायचं हा त्याच्यातला मग कळीचा प्रश्न येतो. तुमच्या प्रश्नात त्याचं एक उत्तर आहे की काही जाती मागासलेल्या आहेत असं म्हणूयात, हा एक आग्रह कायम धरला जातो. पण त्या मागासलेल्या आहेत हे कसं ठरवायचं हा प्रश्न शिल्लक राहतो. त्याला काही उत्तर देण्याचा प्रयत्न मंडल आयोगाच्या अहवालाने केला. त्यांनी एक मेथडॉलॉजी तयार केली आणि त्याच्या आधारे मागासलेपणा ठरवला. आणि मग त्यांनी असं म्हटलं की आम्ही सॅम्पल सर्व्हे करतो आणि त्या सॅम्पल सर्व्हेच्या आधारे कोणत्या जातींमध्ये हे मागासलेपण तुलनेने जास्त आहे ते पाहून त्या जातींना ओबीसी म्हणतो. ही ती सोप्या भाषेत मी सांगतो मेथडॉलॉजी, ही त्यांची मेथडॉलॉजी होती. म्हणजे इथे जात आणि मागासलेपणा यांचा संबंध आहे हे मंडल आयोगाने फ्रंटली मोकळेपणाने मान्य केलं. हे मंडल आयोगाचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे मेथडॉलॉजिकली की जातीचा आणि मागासलेपणाचा संबंध आहे. पण म्हणजे फक्त जातीच्या आधारे मागासलेपण ठरवायचं का? तुम्ही प्रामाणिकपणे जर मंडल आयोगाचा अहवाल पाहून त्याचा अनुकसरण करायचं ठरवलं तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. फक्त जातीच्या आधारावर नाही आहे, पारंपरिकदृष्ट्या सामाजिक आधारावरचं मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण
आणि आर्थिक मागासलेपण या तिन्हीच्या आधारे त्यांनी एक एकत्र स्कोअर तयार केला आणि म्हणले की याला आपण मागासलेपणा असं म्हणूयात. म्हणून मंडल आयोगाच्या अहवालाप्रमाणे अनेक मुस्लिम समुदाय हे OBC म्हणून त्यांनी लिस्ट आऊट केलेले आहेत, यादीत त्या घेतलेले आहेत. अनेक ख्रिश्चन समुदाय हे सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने OBCमध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणजे इथे केवळ जातीपुरतं स्वतःला अडकवून न ठेवता मंडल आयोग हा मागासलेपणाकडे सतत जायचा प्रयत्न करतो आणि आपलं राजकारण सतत फक्त जातीच्या भाषेत बोलतं. त्यामुळे लोकांचा असा समज होतो की हा फक्त जातींचा प्रश्न आहे. मूळ आपल्या आत्ताच्या चर्चेकडे जर परत जायचं झालं तर जातीनिहाय जनगणनेमुळे नेमकं कोण किती मागासलेलं आहे हे डोळसपणे पाहण्याचा मार्ग खुला होतो. हा त्यातला मुद्दा आहे. मी जे सुरुवातीला सांगत होतो बिहार सरकारबद्दल, तो हा मुद्दा आहे की तुमची जात कोणती. एवढंच नाही बिहार सरकारने विचारलेलं, तर त्याच्याबरोबर तुमच्या घरात कोण लोक राहतात, तुमच्या घरातल्या लोकांची आर्थिक स्थिती काय, तुमची सामाजिक परिस्थिती काय आहे, शिक्षणाचं प्रमाण काय आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सोशिओ इकॉनॉमिक डेटा ऑन हाऊसहोल्ड, हे म्हणजे प्रत्येक घराची सामाजिक आर्थिक पाहणी त्यांनी केलेली आहे. गेल्या महिन्याभरात बिहारच्या जनगणनेबद्दल एवढी चर्चा झाल्यानंतर याच्याबद्दल चिडीचूप आहोत आपण सगळे. या सामाजिक आर्थिक मुद्द्यांबद्दल आपण बोलायलाच तयार नाही आहोत. ते बोलायला पाहिजे. म्हणजे याचा एक सरळ अर्थ असा दिसतो, जो कोणी भविष्यात जातनिहाय जनगणना करेल तेव्हा त्याला फक्त जातीत किती लोक आहेत आणि किती जाती आहेत हे मोजण्याच्या पुढे जाऊन मागासलेपणाच्या संदर्भातले मोजमाप, ज्याला तुम्ही सोशो इकॉनॉमिक सर्वे म्हणता, तो करावाच लागेल. अन्यथा जातनिहाय जनगणनेचा आत्ताचा एफर्ट पण हा फाटेत ठरेल. हे बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. किंबहुना जातनिहाय जनगणनेमध्ये कधीच नुसती जातींची हेडकाउंट ज्याला म्हणतात म्हणजे जनगणना असं अभिप्रेत नव्हतं आणि आत्ताही नाही आहे. म्हणजे म्हणून मी मगाशी UPA सरकारचा उल्लेख केला. UPA सरकारने 11 साली हेच केलं होतं की सामाजिक आर्थिक माहिती गोळा करायची. बिहार सरकारनेही आत्ता ते केलेलं आहे. आणि एकूणच जनगणना ही कल्पना जी आहे त्याच्यातला लोकांची डोकी मोजणं हा एक वरवरचा भाग असतो. कोणत्याही जनगणनेमध्ये अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाते, कारण जनगणना हे सरकारला धोरणं ठरवण्यासाठी उपयोगी पडणारं एक शस्त्र आहे, माहितीचं शस्त्र. आणि म्हणून ती जातीची जनगणना केली तरी ही माहिती विचारली जाणारच की तुमचे व्यवसाय काय आहेत, तुमचे वडील काय व्यवसाय करत होते, तुमची आई काय व्यवसाय किंवा काम करत होती, हे विचारल्याशिवाय तुमची कौटुंबिक माहिती पूर्ण होऊच शकत नाही. ते एकदा विचारलं की मग पुढचा मुद्दा येतो मागासलेपणा कसा ठरवायचा. ते काम वेगळे लोक करतील, पण त्यांना ते काम करताना तो कसा ते ठरवल्यावर आकडेवारी तयार असेल. म्हणजे त्यांची व्याख्या आणि ही आकडेवारी हे एकत्र आणले की तुमच्याकडे मागासलेपणाचा संपूर्ण सामाजिक नकाशा तयार होतो. अशी याच्या पाठीमागची कल्पना आहे. पण याच्यात अजून एक मुद्दा असा की एखादी जात मागास आहे किंवा एक जात हा एक फॅक्टर धरून मागासलेपण ठरलं तर ती जात मागासपणाच्या पुढे जाऊ शकते. म्हणजे त्या जातीचं मागासलेपण नष्ट होऊ शकतं आणि काळाच्या ओघात दुसरीच कोणतीतरी जात जी आधी कदाचित सवर्ण होती ती आता मागासपणाच्या क्रायटेरियात बसती. ह्याचा विचार त्या वेळेच्या धोरणकर्त्यांनी केलेला का, आणि केला असेल तर ते मुळात प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं शक्य असतं का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं अगदी सोपं असतं. किंबहुना मंडल आयोगावरनं जी कोर्ट कचेऱ्या झाल्या त्याच्यातच मुळात हे गृहीत धरलेलं आहे कोर्टाने की अशा प्रकारचे मेकॅनिझम एक आयोग कायम असावा की जो आयोग त्याच्याकडे आलेल्या तक्रार अर्जांच्या नुसार वेळोवेळी हे ठरवेल की कोणत्या जाती नव्याने याच्यात समाविष्ट करायला पाहिजेत का, आणि दुसरा प्रश्न आहेत त्या जातींमधल्या कोणत्या जाती आता ह्याच्यातनं बाहेर काढल्या जाईल. नव्याने मागास झालेल्या जाती हा जो शब्दप्रयोग आहे तो आपण जरा काळजीपूर्वक तपासून पाहूया. याचं कारण जर मागासलेपणातला एक भाग हा पारंपरिक जातीच्या स्थानामुळे मागासलेपण येणं किंवा लादलं जाणं हा असेल तर नव्याने कुठल्या जाती मागासलेल्या ठरायची शक्यता नाही आहे. नव्याने कुठल्या जाती मागासलेल्या ठरतील तर त्या आर्थिक कारणांनी ठरतील, आणि आर्थिक कारणामुळे जर त्या मागासलेल्या ठरल्या तर आत्ताच्या सरकार ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींचं लोणचं घालतं तसं धोरणात्मक लोणचं घालून आपण आर्थिक मागासलेल्यांसाठी किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यामुळे एखादा समाजगट आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे असं जर आता दिसलं तर त्याला ते आरक्षण लागू होईल.
हा जो मागासलेपणा आहे ज्याची आत्ता आपण चर्चा करतोय तो सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस आहे. असा सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस नवीन जातींचा शोध लागण्याची शक्यता फार दुरापास्त आहे. पण उलटं मात्र होऊ शकतं की आधी मागासलेली जात होती आणि 25 वर्षांनंतर तिची परिस्थिती आता इतकी मागासलेली नाही राहिली किंवा अजिबात नाही राहिली, तर तिला तिथनं बाजूला करायला पाहिजे. हे तत्वतः मंडल आयोगाच्या नंतर जी कोर्ट कचेऱ्या झाल्या, कज्जे दलाली झाली, त्याच्यातही न्यायालयाने मान्य केलेली भूमिका आहे. व्यवहारात तसं होत नाही हे सोडून द्या. आणि ते न होण्याचं एक कारण इतका अल्पकाळामध्ये गेलं आहे की एवढ्या काळात एखाद्या जातीचा पूर्णपणे मागासलेल्या जातीतनं बाहेर येण्या इतका विकास होणं ही दुरापास्त गोष्ट असते. पण तत्वतः ते होऊ शकतं. ती प्रोसेस कायम चालू राहायला पाहिजे. 5-10 वर्षामध्ये विशेषतः वेगवेगळ्या राज्यातल्या संख्येने आणि कदाचित आर्थिक सामाजिकदृष्ट्या प्रबळ जातींची आंदोलनं यासाठी झाली की आरक्षणाचा लाभ त्यांना मिळायला हवा आणि यासाठी त्यांच्या जातीतलं जे कमी अधिक प्रमाणातलं मागासपण आहे ते मान्य करायला हवं. पण तो प्रश्न या सगळ्यात कुठं कसा बसतो? तो ह्याच्यामध्ये अत्यंत मध्यवर्ती आणि सगळ्यात वादाचा मुद्दा राहील. आणि म्हणूनच कोणी या आकडेवारीला हात लावून फार त्याचं काही करत नाही. याचं कारण असं की या सगळ्या आकडेवारीत अर्थ असा आहे पहिला, आणि तो बिहारच्या आकडेवारीतनं दिसतो की मागासलेपणाची सुद्धा प्रतवारी आहे. काही गट हे जास्त मागासलेले आहेत, काही तुलनेने कमी मागासलेले आहेत. हा त्यातला एक भाग झाला. तसं असेल तर फक्त त्या गटाला त्या प्रमाणात जागा द्यायच्या असं नाही आहे. सामाजिक न्यायाचं जर तत्त्व आपल्याला पाळायचं असेल तर जे जास्त मागासलेले गट असतील त्यांना जास्त जागा मिळतील याची खात्री करून दिली पाहिजे. त्याच्याबद्दल आत्ता कोणी बोलत नाही आहे. आपला सगळा चर्चेचा रोग हा जणू काही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन द्यायचं ह्याच्याकडे चाललेला आहे. म्हणजे कोण किती संख्येने आहे त्याच्या प्रमाणात त्यांना द्यायचं. मला असं वाटतं की हे पूर्णपणे सामाजिक न्यायाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे. सामाजिक न्यायाचं धोरण असं आहे की समजा तुम्हाला असं दिसलं की अमुक इतके गट की ज्यांची संख्या 30% आहे पण ते अति मागासलेले आहेत, तर तुम्हाला असं ठरवायला लागेल की ज्या काही राखीव जागा असतील त्याच्यातल्या 60% जागा त्यांना मिळतील. ते 30%च आहेत पण म्हणून त्यांना 30%च जर जागा द्यायच्या ठरवल्या तर मग आपण प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशनकडे जातो. त्याला मागासलेपणाची चर्चाच करायची गरज नाही. तुमची जात 2% आहे, तुम्हाला 2%, माझी जात 5%, मला 5%, इतकं साधं गणित आहे. याला लोकशाही म्हणत नाहीत आणि याला सामाजिक न्यायही म्हणत नाहीत. या दोन्हीचे विकृत आणि विपर्यस्त अर्थ घेऊन आपली सगळी चर्चा चाललेली आहे. मंडल आयोगाला काय किंवा आत्ता ह्या जातीच्या जनगणनेला काय जे अभिप्रेत आहे आणि जे व्हायला पाहिजे ते हे आहे. आता तुम्ही म्हणलात की संख्याबळ असलेल्या आणि जास्त ताकद असलेल्या जातींची काही एक मागणी आहे. हा ट्रेंड गेल्या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उदयाला आलेला आपल्याला दिसतो. आणि तिथूनच ही मागणी नेमकी तिला बळ मिळेल की संख्येच्या प्रमाणात जागा मिळायला पाहिजे. ह्याचं कारण माझी जात जर 2% असेल आणि अति मागास असेल तर माझ्या जातीला संख्येच्या प्रमाणात जागा मिळून काहीच उपयोग नाही आहे. हे लक्षात घ्या. याच्या उलट माझी जात फार मागासलेली नाही पण 15% आहे, तर मला संख्येच्या प्रमाणात जागा मिळणं हे माझ्या जातीला फायद्याचं आहे. आणि म्हणून सामाजिक न्यायाचं हे सगळं धोरण आणि जातींची जनगणना यांची सांधेजोड कशी करायची हा गुंतागुंतीचा प्रश्न आत्ता होऊन बसलेला आहे. आपण साधं बघत नाही उदाहरणार्थ, आणि ते तुमच्या प्रश्नाशी संबंधित आहे म्हणून मी थोडं विषयांतर करतो की मागासलेपणाचे वेगवेगळे निकष असतात. त्यातला एक, एखाद्या कुटुंबाचे काही पारंपरिक म्हणजे गेल्या 2-3 पिढ्यांमध्ये काही एकच व्यवसाय आहे का हे पाहणं. याचं कारण असं असतं की व्यवसायांतर होऊन तुलनेने वरिष्ठ व्यवसायांमध्ये जाणं, ज्याला इंग्रजीमध्ये ऑक्युपेशनल मोबिलिटी असं म्हणतात, व्यवसायाची गतिक्षमता ती असणं म्हणजे मागासलेपणा नसणं. याच्या उलट जर तुमचा एकच एक कुठला तरी व्यवसाय 2-3 पिढ्यांपासून असेल तर तिथे मागासलेपणाची शक्यता जास्त आहे, कुटुंबाचा व्यवसाय. दुसरं, तुमचा व्यवसाय जर मेनियल म्हणजे बिनकौशल्याच्या शारीरिक कष्टांचा असेल तर मागासलेपणा जास्त आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे शोधायला लागेल की कोणाचे असे व्यवसाय आहेत. त्याच्यानंतर असं तुम्हाला शोधायला लागेल की
आधुनिक व्यवसाय म्हणजे व्यवसाय बदलले, पण आधुनिक व्यवसाय आल्यानंतरही ज्यांचे व्यवसाय किंवा नोकऱ्या ह्या अनिश्चित, हंगामी अशा स्वरूपाच्या राहिल्या किंवा कष्टाच्या राहिल्या, ज्याला आपल्या भाषेत आपण आधुनिक भाषेत व्हाईट कॉलर जॉब्स नाही आहेत असं म्हणून, असे आहेत, किंवा नवीन अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला गिग इकॉनॉमी म्हणतात त्याच्यातले जॉब्स आहेत, की मराठवाड्यातनं आला एखादा तरुण शहरामध्ये आणि इथे तो काय करतो तर दिवसातले 12 किंवा 14 तास मोटरसायकलवरनं फिरून इकडे तिकडे वस्तू पोचवण्याचं काम करतो. हे काम करणाऱ्याचा जॉब हा व्यवसायांतर झालं, पण ते व्यवसायांतर झाल्यामुळे त्याचा खरंच मागासलेपणा संपला का हे पाहायला लागेल. एकदा तुम्ही असा विचार करायला लागलात की तुम्हाला एकदम असं लक्षात येतं की मग ह्याच्यासाठी तुम्हाला केवळ जातींना मागासलेलं ठरवण्यापेक्षा मागासलेपणाचा इंडेक्स तयार करायला पाहिजे. आणि तसा प्रयत्न किंवा तशी सूचना बऱ्याच वर्षांपूर्वी काही समाजशास्त्रज्ञांनी केली होती, पण मग आपल्याकडे त्याच्यात राजकारणात गंमत राहत नाही. कारण जाती असतील तर तुम्हाला असं म्हणता येतं की माझी जात मागासलेली आहे. ती सूचना अशी होती, तुम्ही क्षणभर शांतपणे सगळ्यांनी ऐकणाऱ्यांना माझी विनंती विचार करा, जातीच्या विरुद्ध मी बोलत नाही आहे, की आदिवासी किंवा खेड्यातनं आलेली कनिष्ठ जातींमधली मुलगी आहे, ती मुलापेक्षा जास्त मागासलेली मानायला पाहिजे की नको? कारण तिला तिथून इथं येणं नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी तुमच्या पुण्यातल्या किंवा कोल्हापूरमधल्या किंवा नाशिकच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मागायला येणं हेच तिच्या दृष्टीने दुरापास्त आहे. त्यामुळे तिला इन इटसेल्फ तिथं येणाऱ्या त्या उमेदवाराला तुम्ही आधीच वरती सरकवायला पाहिजे आणि म्हणून स्कोर्स द्यायला पाहिजेत. म्हणजे मुलगी असेल तर स्कोर जास्त, खेड्यातला असेल तर स्कोर जास्त, अमुक विशिष्ट सामाजिक वर्गांमधला असेल तर स्कोर जास्त, विशिष्ट आर्थिक गटातला असेल तर स्कोर जास्त. अशा पद्धतीने स्कोर सिस्टीम करायला पाहिजे. अशी गुंतागुंतीची पण करता येईल अशी रचना सुचवलेली होती. ती रचना आपल्याकडे कुणालाही नको आहे, सामाजिक न्यायवाल्यांना सुद्धा नको आहे. याचं कारण हा जो आपल्या डोक्यावरती बसलेला मुद्दा आहे की फक्त जातींमध्ये आणि जातींच्या आधारे विचार केला तर सामाजिक न्यायाला आपण हात घालू शकतो, ह्या सूचनेमध्ये अप्रत्यक्ष मार्गाने जातींच्या मुद्द्याकडे जाण्याचा रस्ता तुम्हाला मोकळा करून दिलेला होता. तसं जर केलं तर मागासलेपणाकडे जास्त सेन्सिटिव्हली, संवेदनाक्षम रीतीने पाहिलं जाऊ शकतं आणि जातीच्या जनगणनेमुळे त्याला फायदा होतो. कारण तुमच्याकडे ही आयती माहिती सगळी तयार होते की तुमच्या घरात कोण किती शिकलेलं आहे, तुमच्या घरामध्ये कोणी आधी कोणते व्यवसाय केलेले आहेत, तुम्ही आत्ता कोणते व्यवसाय करता, शेती व्यवसाय तुमचा आधी पूर्वापार असेल तर आत्ता जमीन मालकी किती आहे, कोणतं पीक तुम्ही काढता, ही सगळी माहिती आता उपलब्ध होऊ शकते. आणि मग तुम्हाला त्याच्या आधारे फरक करता येतो की कोणाला तुम्ही सवलती द्यायच्या किंवा कोणाला अधिकार द्यायचे. सामाजिक न्यायाचा अधिकार कोणाचा, हा खरा मध्यवर्ती प्रश्न आहे. जातीनिहाय जनगणना हे त्याच्यासाठीचं एक शस्त्र आहे.